पुढे सरका तुम्ही थोडं. हे पाठी टेबल तुमच्या पुढचं. ते पाठी दिसते पुढे चल आज जोडा. मंगलाचरण आहे फळ्यावर बघा. चालू केले. सिद्धं सुद्धं पणमिय जिनीन्द्रवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरत्नभूषणोदयं शम्. आपला विषय चालला होता जीवकांडमध्ये 20 प्ररूपणा सांगितलेल्या आहेत. सगळ्यांना पाठ झाले असतील. 20 प्ररूपणा कोणत्या कोणत्या प्ररूपणा सांगितल्या? एकूण 20 प्ररूपणा कोणत्या सांगितल्या? पहिलं सुरुवातीचं कोणतं आहे? हा 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 तुम्ही बोलायचं नाही बघितलं. मार्गण आणि 14 मार्गण आणि उपयोग. मार्गणाचे 14 भेद धरायचे वेगवेगळे. गुणस्थान एकच प्ररूपणात राहायची. गुणस्थान आणि कोण सांगते? दीदी सांगता तुम्ही? समजते तुम्हाला चांगलं? सांगायला या 20 प्ररूपणा क्रमाने सांगणार आहे. आता त्या 20 प्ररूपणाच्या 2 प्ररूपणेमध्ये अंतर्भाव केला. संक्षेपानं 2 प्ररूपणा केल्या. गुणस्थानाला संक्षेपानं गुणस्थानाच्या अन्य संज्ञा काय काय सांगितल्या? सांगा. संक्षेप आणि विशेष. सामान्य. सामान्य या गुणस्थानाच्या 3. सामान्य शब्द त्या गाथेमध्ये नाही आहे. खरं अल्प कोणत्या संज्ञा आहेत? दुसरे नाव राजश्री काय सांगतात? आदेश, विस्तार आणि विशेष हे 3 मार्गणेच्या संज्ञा आहेत. गुणस्थान कशामुळे उत्पन्न झाल्याचं सांगितलं? गुणस्थान हे संज्ञा मोह आणि योगाच्या निमित्ताने झाले. त्यानंतर 2 प्ररूपणा सांगितल्या. कोणत्या? गुणस्थानाने बाकीच्या सगळ्या प्ररूपणा एक मार्गणेमध्येच अंतर्भूत केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या अंतर्भूत केल्या? राहिलेल्या मार्गणेमध्ये कोण कोण अंतर्भूत झालं? एक एक सांगा. थांबा तुम्ही सांगा. जीवसमा एक संज्ञा आणि उपयोग शेवटचा उपयोग हे कशामध्ये अंतर्भूत झाले? मार्गणेमध्ये. आता कोणत्या मार्गणेमध्ये कोणती प्ररूपणा अंतर्भूत होते हे चालवता विषय कालचा. तुम्ही कोण कोण ऐकला असेल ऑनलाईन. एकदा पाऊस आला की बंद आणि नोकरीवर जायचं असेल तर कसं जातो? रेनकोट घालून, छत्री घेऊन. गाडीवरनं मी किती तर लोक पडलं गाडीवरनं चालले होते. त्या दुकानात जायचं असलं तर सगळे भिजत पण जाणार. परंतु धर्माचं काम असेल तर आज बंद. ऐकलं का सगळ्यांनी? ऐकू आलं का? त्याला ते बसून घ्यायचं ऐकू आलं तर काय स्पीकर म्हणजे ऐकू येतं. तर काय सांगितलं तर चाललं होतं विषय की कोणत्या मार्गणीमध्ये कोणती प्ररूपणा अंतर्भूत होते. हा विषय थोडासा म्हणलं की थोडासा अवघड आहे. जास्त अवघड नाही. परंतु ज्यांना स्वरूप माहीत असेल त्यांना लवकर कळते. ज्यांना अजून बाकीचं स्वरूप माहीत नाही तर तेवढं भाषण एवढं होणार नाही. परंतु एकदा समजून घे फक्त की इंद्रियाने काय मार्गणीमध्ये कशाला लिंक केलं. कुणाला चांगलं समजलं ते हात वर करा. निकटता पाहिजे, काहीतरी जवळीक पाहिजे तर त्याच्यामध्ये अंतर्भूत करणार. नंतर काय सांगितले? स्वरूपाने
स्वरूपामध्ये त्याचा अंतर्भाव. बरोबर आहे. आणि दुसरं कारण काय सांगितलं? पर्याप्ती आणि इंद्रिय काय मध्ये कोणता संबंध आहे? धर्मधर्मी संबंध. इंद्रिय आणि काय हे काय आहेत? आणि जीवस नाही, पर्याप्ती धर्म आहे आणि इंद्रियाने काय हे धर्मीय आहे. त्याच्यामध्ये उलट करायचं, त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव झाला. आता राहिले प्राण सांगितले होते. 5 इंद्रिय प्राण कशामध्ये? पहिलं तर काय योग, आपलं काय त्याचा अंतर्भाव कशामध्ये? योग मार्गणीमध्ये. कारण तो उत्पन्न झालं आणि काय बल असेल तर तिथं काय योग होणार. म्हणून काय बल कारण आहे आणि काय योग. योग म्हणजे आत्मप्रदेशांचं परिस्पंदन. याला निमित्त कोण आहे? ते शरीर काय योगासाठी. म्हणून योग मार्गणीमध्ये. योग मार्गणीचे 3 भेद येणार. 15 भेद आहेत किंवा संक्षेपण 3 भेद आहेत. मनोयोग, वचन योग आणि काय. काय योगामध्ये अंतर्भूत होते मग त्याला योग मार्गणीमध्ये अंतर्भूत म्हटलं काय बल प्राणाला. नंतर प्राण कोणते राहिले? आता आयु आणि 5 इंद्रिय. 5 इंद्रिय प्राणांना कुठं अंतर्भूत केलं? ज्ञान मार्गणीमध्ये. कारण का 5 इंद्रिय म्हणजे इंद्रिय घ्यायचं आणि भावेंद्रिय ज्ञानात्मकच आहे. म्हणून ज्ञानाचा इंद्रियाचा काय आहे? भावेंद्रियाचा तादात्म्य संबंध आहे त्या दोघांचा. आणि त्यामुळं भावेंद्रियांना कुठं अंतर्भूत केलं? ज्ञान मार्गणीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्यांची कोणती समानता आहे ते बघायचं, जवळीक अशी. आणि आयोग प्राणाला कुठं अंतर्भूत केलं? गतीमध्ये. का अंतर्भूत केलं? अजहद, ज्या गतीचा उदय असेल त्याच आयोगाचा अंतर्भाव केला. त्यामुळे ह्या वेगळ्या प्ररूपणाला सांगताना संक्षेपानं 2च प्ररूपणा सांगितले. आता अजून काय राहिलं? संज्ञा आणि उपयोग. हे कशामध्ये अंतर्भूत करायचं? म्हणजे मार्गणीमध्ये तर केलं सामान्य, परंतु कोणत्या मार्गणीमध्ये हे सांगतायत पुढं. हे समजलं असेल तुम्ही दुसऱ्यांना, ज्यांना नाही समजलं समजून सांगा. तुमचं पण पक्क ज्याला समजलंय ना त्या 6 नंबरची गाथा आहे. माया लोहेर दिपू वाहारं कोहमाण संज्ञा सामान्य रूपाने बघितलं तर कशाय मार्गणीमध्ये अंतर्भूत आहेत. संज्ञा म्हणजे काय? इच्छा. आणि इच्छा कशाचा परिणाम आहे? कशायाचा. तर कशामुळे जीव काय करतो? इच्छा ना. तर आपल्याला सगळ्या इच्छा आहेत. कशामुळे आहे? तर कशाय. तर कशाय मार्गणीमध्ये हे संज्ञाचा अंतर्भूत केलेलं आहे. परंतु कशायचे पण 4 भेद आहेत. कशाय 4 माहित असते सगळ्यांना? क्रोध मान माया. बघायचं ते सांगते. क्रोध मान माया, कारण त्याचा चांगला परिचय आहे. ज्ञानाचा परिचय नाही, परंतु कशाचा परिचय? आपल्या घरातली वस्तू माहित नाही, परंतु जी कर्मजनित उदयजनित वस्तू आहे ती आपल्याला अत्यंत त्याचा परिचय. कारण का? स्वतः परिचितान उदान. हे कशात आपल्याला अत्यंत परिचित आहे, त्याचा अनुभव आहे. चांगलं ते रात्रंदिवस तेच करतो आपण. तर त्यामध्ये 4 कशा आहेत? क्रोध, मान, माया आणि लोभ. आता या कशाची विभागणी राग आणि द्वेष असं 2 मध्ये करतात. म्हणजे कधी आपण काय म्हणतो? राग द्वेष म्हणतो, कधी कशाय म्हणतो. तर दोन्हीचा अर्थ एकच होतं. तर त्यातले 2 कशाय? राग म्हणजे प्रेम. आपल्या मराठीतला राग वेगळा आहे, हिंदीतला राग वेगळा आहे. हिंदीमध्ये किंवा शास्त्रामध्ये, संस्कृतमध्ये ज्याला राग म्हटलेला तो अनुराग म्हणजे प्रेम या अर्थाने घ्यायचं. तर 2 त्यातले राग रूप आहेत आणि 2 द्वेष रूप आहेत. तर कोणते द्वेष रूप आहेत? तर क्रोध आणि मान. क्रोध आणि मानाला आल्यावर काय होतंय? समोरचा ज्याच्यावर क्रोध आला त्याच्या संबंधी एक द्वेष निर्माण होतोय. द्वेष झाला की ती वस्तू आपल्यापासून दूर जावी, नको असे वाटायला लागते. क्रोध आल्यावर कसं म्हणतं बघा, तू माझ्या समोर राहू नकोस, बाजूला हो, ज्या माझ्या पुढनं. म्हणजे ती व्यक्ती काय करते? त्या व्यक्तीला काय करतो? तो दूर, म्हणजे द्वेष झाला ना त्या व्यक्तीबद्दल.
आणि मान कशामुळे सुद्धा दुसऱ्यांच्या पेक्षा मी श्रेष्ठ, तर दुसऱ्याच्या बद्दल काय असतं तिथं द्वेष भाव असतो. तो मी पण द्वेषवश होतो म्हणून तिथं. आणि माया आणि लोभ ते असेल तर त्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी हा जीव काय करतो, मायाचार करतो. आणि लोभ हा तर साक्षात रागच आहे, म्हणजे प्रेमच आहे. त्या प्रेमामुळेच ती वस्तू आपल्याला हवी वाटते. लोभामुळे लोभ कशाला म्हणायचं की कोणती वस्तू आपल्याला हवीशी वाटते, तर समजायचं की त्या वस्तू संबंधी आपल्याला काय आहे, लोभ आहे. म्हणून माया आणि लोभ हे काय आहेत, राग रूप आहेत. राग म्हणजे रती, प्रेम रूप आहे. मग आता पहिली 4 भांड्याच्या दुकानात गेले की नवीन भांडे घ्यायचे आणि हे सगळे काय आहे, आपली संज्ञा लक्षात घ्यायचं की आपलं तरी सुद्धा इच्छा रस्ते उत्पन्न झाली तरी सुद्धा ती संज्ञा झाली आपल्याला. आणि संज्ञा ही सगळी कशी आहे, पाप नसल्यामुळे. तो लोभ कशा आहे म्हणून त्याला कुठं लोभ, त्या आहार आहार संज्ञेला कुठं अंतर्भूत केलं, माया लोभामध्ये. कारण का आहार गतीपूर्वक असतो, रागपूर्वक, म्हणून त्याला. कारण वेद कशाच्या उदयानच तिथं मैथून संज्ञा उत्पन्न होते, म्हणून त्याला वेद मार्गणेमध्ये अंतर्भूत केलं. आणि चौथं परिग्रहाला कुठं केलं, लोभ पाप म्हणजे परिग्रह सुद्धा काय आहे, पाप आहे ना, सगळ्यात मोठं पाप आहे. परंतु आपल्याला ते पाप करतो असं वाटतच नाही. साड्या विकत घेणं पुण्य आहे का पाप आहे? परंतु किती साड्या आहेत आमच्या जवळ, 200-300 आहेत का? किती ड्रेस तेवढे, साड्या तेवढे. आता संज्ञा मार्गाने त्याला विशेष खुलासा करू. आता पुढच्या लक्षात घ्या की लोभ मध्ये त्याला अंतर्भूत केलं ते परिग्रह. असं 4 संज्ञाचा अंतर्भाव मार्गणेमध्ये झालं. ते सगळं आराखडा डोळ्यासमोर ठेवायचं, म्हणजे लवकर आपल्या लक्षात बसते. आता पुढं राहिला उपयोग. त्या उपयोगाचं कुठं अंतर्भाव केलं ते सांगताय. 7 नंबरची गाथा आहे. सागारो उवजोगो नाणे मग्गम मिदंसणे मग्गे उपयोग 2 प्रकारचे, उपयोग आणि अनाकार उपयोग आणि अनाकार उपयोग. तुम्ही शिकला असला किंवा शब्द गेले असेल कानावर. साकार उपयोग आणि अनाकार का म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचं की ज्ञान ज्याला आपण करतो त्यावेळेला कोणत्या तरी वस्तू संबंधी ते ज्ञान उत्पन्न झालेलं असते. मग ती जी आपण वस्तू ज्ञानामध्ये जाणली तोच आकार असतो, त्याला काय म्हणतो आपण, आकार. जे जाणलं आपण वस्तूला की हे पुस्तक आहे, हा माईक आहे, हे काय आहे, आपला साकार उपयोग म्हणायचा. कारण तर त्या ज्ञानामध्ये ही वस्तू आपल्या जाणली गेली, त्यामुळे त्याला साकार म्हणतात ज्ञान उपयोगाला. आणि दर्शन उपयोगाला काय म्हणतात, अनाकार उपयोग. त्या दर्शन उपयोगामध्ये, दर्शन उपयोग म्हणजे काय आहे तर आपल्याला ते लक्षात येत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला ज्ञान होतंय त्याच्या अगोदर दर्शन होतंय. दर्शन उपयोग होतो, पहिला दर्शन उपयोग होतो आणि नंतर छत्मस्त आपल्या दर्शन उपयोग होतोच. म्हणजे तो तिथं वस्तूचा आकार प्रतिभासित होत नाही, म्हणजे वस्तूला जाणत नाही, तिथं फक्त सच्ची प्रतीती होते आपल्या. ज्ञानाने घेतलं तरी चालतं. मी ज्ञानाने पुस्तक, आपण ज्ञानाने काय प्रत्येक वेळा म्हणत नाही, ज्ञानानंच जाणतो. तर इथं 2ची प्रतीती झाली, मी आणि पुस्तक. कोण जाणतंय, मी जाणतो. मग मीची पण प्रतीती व्हायला लागली ना. जे जाणणार कोण आहे, जाणार ज्ञान, त्याची पण आपल्याला काय व्हायला लागलेलं आहे, प्रतीती होते. आणि कुणाची प्रतीती झाली म्हणजे ज्ञान झालं पुस्तकाचं. मग त्या ज्ञानामध्ये पुस्तक जाणलं गेलं,
तर तिथं हा आकार म्हणायचा. बाहेरचा पुस्तक नव्हे, ज्ञानामधला आकार. ज्ञानामध्ये पुस्तकाला मी जाणतोय, तर तो काय झाला, ज्ञानाचाच तो आकार झाला. म्हणून त्या ज्ञानाला काय म्हटलं जाते, साकार. आणि दर्शन ज्याला होते ते त्याच्यापूर्वी होते. मी पुस्तकाचं आपण जाणलं, त्याच्यापूर्वी काय झालं, आपल्याला दर्शन झालं. परंतु त्यामध्ये पुस्तक आहे असं जाणलं जात नाही, फक्त मीचा प्रतिभास, स्व, त्याला म्हणायचं दर्शन उपयोग. हे अगोदर होतंय. आणि ज्या वेळेला आपल्याला लक्षात आलं हे पुस्तक आहे, हा मनुष्य आहे, कोण आला समोर, मनुष्य आला, तर तो ज्यावेळेला मनुष्य हे जाणतो, तो साकार उपयोग झाला. म्हणजे तिथं मनुष्याचा आकार, म्हणजे त्याचं काय आहे दर्शन उपयोगाचं. आता आपण ज्यावेळेला हे पुस्तक बघून ह्या कपड्याला बघायला गेलो की त्याच्यामध्ये दर्शन झालं, हे कपड्याला जाण्याच्या अगोदर. आणि कपडा जाणलं की ज्ञान झालं. म्हणून दर्शन उपयोगाला काय म्हणायचं, म्हणजे साकार उपयोग आणि अनाकार उपयोग. काय झाला, साकार अनाकार अंतर्भाव झालेलाच आहे. आणि साकार उपयोगाचा पण अंतर्भाव कुठे झाला, ज्ञान मार्गामध्ये. आणि अनाकार उपयोगाचा अंतर्भाव कुठे झाला, दर्शन मार्गामध्ये. आता 14 मार्गाला पण तुमची नावं पाठ नसतील, हळूहळू होतील पाठ. फक्त इथे समजून घ्या, असं एवढं लक्षात घ्यायचं की उपयोगांपैकी साकार उपयोग किंवा ज्ञानोपयोग त्याचा अंतर्भाव ज्ञान मार्गामध्ये केला. आणि दर्शन उपयोगाचा अंतर्भाव दर्शन मार्ग कारण आहे, आणि ते ज्ञान त्याचं कार्य आहे. थोडं लक्षात आलं, काय अवघड झालं नाही की साकार उपयोगाचा अंतर्भाव कुठे केला, ज्ञान मार्गामध्ये. आणि अनाकार उपयोगाचा अंतर्भाव कुठे केला, दर्शन मार्गामध्ये. साकार उपयोग म्हणजे तिथं वस्तूचा प्रतिभास असतो, आणि अनाकार उपयोग म्हणजे तिथं वस्तूचा प्रतिभास, बाह्य वस्तूचा प्रतिभास असत नाही, फक्त स्वचा प्रतिभास असतो दर्शन उपयोगामध्ये. आणि ज्ञानोपयोगामध्ये स्व आणि पर वस्तू दोन्हीचा प्रतिभास असतो. सामान्य प्रतिभास. हा, दर्शन उपयोगाला सामान्य प्रतिभास म्हणतात आणि ज्ञानोपयोगाला विशेष प्रतिभास म्हणतात. प्रवेशिका जर शिकलं ना, सगळे हे त्याच्यामध्ये व्याख्या येऊन जातात. म्हणून एक सिद्धांत, जैन सिद्धांत प्रवेशिका होणं पण आवश्यक आहे की त्याच्यामध्ये सगळ्या शब्दांचा परिचय होऊन जातो. आता पुढं हे प्रकरण संपलं की 2 मार्गणेमध्ये कुठल्या कुठल्या प्ररूपणेचा अंतर्भाव झाला. मार्गणेमध्ये कोणत्या कोणत्या प्ररूपणा अंतर्भूत होतात ह्याचं प्रकरण इथं संपलं 4 गाथेमध्ये. आता पुढं प्रकरण चालू आहे गुणस्थान. आपल्या ज्या 20 प्ररूपणा आहेत त्यापैकी पहिली प्ररूपणा कोणती आहे, गुणस्थान. ते गुणस्थान अधिकाराला या ठिकाणी सुरुवात केली आचार्याने. तर ज्याचं पहिला नाव घेतलं त्याचं पहिला वर्णन, त्याचं दुसऱ्यांदा नाव घेतलं त्याचं दुसऱ्यांदा वर्णन, तसं त्याच क्रमानं अधिकार सांगणार. म्हणून पहिल्यांदा नाव कुणाचं घेतलं, गुणस्थानाचं, म्हणून पहिला गुणस्थान सांगतात. मग त्या गुणस्थानाचं सांगत असताना पहिल्यांदा गुणस्थानाची व्याख्या सांगतात. त्या ठिकाणी गुण आहे, आपल्याला किती वेळ करायचं, एक वाक्य हे नुसतं घेते मग करायचं ना, हा आणलं नाही अजून ते. जे हि दुलक्षिंचन्ते उदयादिषु संभवेहि भावेहि जीवाते गुणसन्ना संज्ञा कशाचे ते सांगतायत. जेही संभवे ही भावेही उदयादिषु संभवेही भाव्या अधिका झाले असताना
म्हणजे कर्माच्या 4 अवस्था आहेत. उदय, उपशम, क्षय आणि क्षयोक्षम. कर्माचा उदय, उपशम, क्षय, क्षयोक्षम झाला असताना जे भाव उत्पन्न होतात. आता मागच्या दुसऱ्या गाथेमध्ये, तिसऱ्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की गुणस्थान कशामुळे उत्पन्न होतात. पाठिंबाच्या लोकांनी बोला, कशामुळे उत्पन्न होतात. बोला मोठ्यानं, तोंड उडू दे सगळ्यांचं. मोह आणि योगामुळे. पुष्कळजण तोंडातून मिटून बसलेत. म्हणा की गुणस्थान कशामुळे होतात. मोह आणि योगामुळे. मग आता तिथं मोहामुळे होतात म्हणजे काय, तर मोहण्याचा उदय आहे, उपशम आहे, क्षय आहे, क्षोक्षम. आता त्याचं सगळं एक एक शब्दाचा अर्थ सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही जर शिबिरच्या वेळेला आला असता शिकायला, तर तिथं सगळं झालं असतं तुमचं. हे सगळं शिकवलं तुम्ही. गुणस्थान तिथं उदय ह्याच्या सगळ्या विस्तारानं व्याख्या शिकवल्या होत्या. परत आता तुम्हाला एकदा सांगते पुन्हा रिपिटेशन. माझंच रिव्हिजन होते. तर पहिल्यांदा ह्याच्यासाठी आपल्याला मोहनीय कर्म, त्याचे भेद आणि त्याच्या ह्या 4 अवस्था, उदय, उपशम, क्षय, क्षयोक्षम, कारण ह्याच्यावरच मोहनीयांची बिल्डिंग उभारलेली आहे. सगळ्या गुणस्थानाची बिल्डिंग उभारलेली आहे. कुठं मोहनीय कर्माचा, कुठल्या मोहनीय कर्माचा कुठं उदय आहे, कुठल्या गुणस्थानात, कुठल्या गुणस्थानात कुठल्या मोहनीय कर्माचा उपशम आहे, कशाचा क्षय आहे, कशाचा क्षयोक्षम आहे. त्याच्यामुळे हे सगळे गुणस्थान. गुणस्थान म्हणजे काय नाही, आपण जे परिणाम करतो त्याला म्हणायचं गुणस्थान. थोडक्यात गुणस्थान बाहेर नाही येत. कुठे आहेत गुणस्थान. आपल्यामध्ये आहेत. आपणच ते परिणाम करतो. मग जे आपण परिणाम करतो त्या गुणस्थानामध्ये आपण असणार, ते आपलं हे म्हणायचं. तर ज्या वर्गात आपण असो, 5वीला आहे का 6वीला आहे का 7वीला, तर ज्या क्लासमध्ये आपण बसू त्या वर्गातले आपण म्हटले जातो ना. तसं ह्या आता अनेक प्रकारचे परिणाम सांगतात. त्यापैकी कोणते परिणाम आपल्याला होतात त्यावरून आपलं गुणस्थान ठरतंय. बाहेर आपण कोणती क्रिया करतो त्याच्यावर गुणस्थान असत नाही. कामांच्या जाती आपल्याला पाहिजे असतील आणि आपल्याला मोक्षरूपी महालामध्ये जायचं असेल, तर त्यामध्ये जाण्याच्या सीड्या कोणत्या आहेत, तर हे गुणस्थान आहे. मग त्यासाठी मोक्षात पोहोचायचं असेल तर गुणस्थान समजून घेणं आवश्यक आहे. तर हे काय आमचं काम, आम्हाला काय उपयोग ह्याचा, म्हणून शिकायचं सोडू नका. तर काय सांगतात तिथं गुणस्थान. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा काय शिकायचं, काय माहिती तर आपला राज चालू आहे त्याचं. आणि मोहनीय कर्म हे आपला दास व्हायला पाहिजे. परंतु उद्या काय झालंय, मोहनीय कर्माचा आपला राजा झाला आणि आपण काय झालो त्याचे दास. जसं तो आपल्याला काम करायला हवं तसं करतो आम्ही. मुलगा म्हणतो नाही आई मला तू खातो मोहनीय कर्माचे, तर त्याचे भेद आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे. उसको कितना देर करने का और 5 मिनिट. तो मोहनीय कर्माचे पहिल्यांदा मोहनीचे 2 भेद आहेत, दर्शन मोहनी आणि 2 त्याचे पुत्र. पहिल्यांदा कोणाचे, मोहनीय कर्माचे 2 मुलं मोठी कोणती आहेत, एक दर्शन मोहनीय आणि एक चारित्र मोहनीय. दर्शन मोहनीय कशाला म्हणायचं, जे आपल्या श्रद्धा गुणाचा घात करतं त्याला काय म्हणायचं, दर्शन मोहनीय. आणि जे आपल्या चारित्र्य गुणाचा घात करतं चारित्र्य मोहनीय. आपले गुण कोणते आणि त्या गुणावर राज्य कोण करते, आपल्या गुणी ताब्यात घेतलेले आहे. गुणाच्या सगळं काय माहितीये, बाहेरचं सगळं. आपल्या आत्मा ज्या ठिकाणी आहे त्या आपल्या आत्म्यामध्ये आपलं काय आहे आणि ते आपलं जे संपत्ती आहे ती कुणी हडप केलेली आहे
हे दोन्हीचं काय पाहिजे आपल्याला तिथं ज्ञान करून घ्यायला पाहिजे, तरच आपण ह्या दुःखातून संसारातून वाचू शकतो. तर इथं आपल्या आता आत्म्याच्या प्रदेशावर आहे ते आपल्या संपत्तीचं, त्यामुळे आपण दीक्षा घ्यायची का भावत नाही आपल्याला, हे वरचढ झालेलं आपलं. पण मोहने कर्म दर्शन मोहने चारित्र मोहने, ते आपल्यावर सवार झालेले भूत, त्याच्या वय झालेल्या भूताच्या आणि पिशाच्याच्या, आणि त्यामुळे आम्हाला हे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र उत्पन्न करण्याचे भाग होत नाही. मग त्यामध्ये दर्शन मोहनेचे 3 भेद केले, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. तर हे समजल्याशिवाय कोणाला समजणारच नाही तुम्हाला. म्हणून हे तुम्हाला हे काय शिकवायला लागले असं वाटतं, परंतु तुम्हाला पूर्ण समजेल असं शिकवणार. हे समजल्याशिवाय पुढचं काही कोणाला समजू शकणार नाही. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. असे दर्शन होण्याचे 3 भेद आहेत. वास्तविक अनादी काळापासून आपल्याला एक दर्शन होणे मिथ्यात्वच आहे. ज्या वेळेला ह्या जीवाला सम्यक्ताची उत्पत्ती होते, पहिल्यांदा प्रथमोपशन सम्यक्त होते, त्यावेळेलाच हे मिथ्यात्वाचे परमाणू हे सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त रूपानं ते परिणाम होतात. मिळवलं मोठ्या भावाने आणि बाकीच्या 2 भावानं ह्याने दिलं सगळं आपलं मिळवलेलं, तसे मिथ्यात्वाने मिळवलं सगळं आणि ते कुणाला दिलं त्याने वाटणीला सम्यक मिथ्यात्वाला आणि सम्यक प्रकृतीला देऊन टाकलं. हे सगळं कर्माचे भेद आहेत. हे सगळं कशाचे भेद चाललेले आहेत? कर्माचे, मोने कर्माचे भेद चाललेले. म्हणजे मिथ्यात्व कर्म आहे, त्याचा आपण सतत बंद करतो, अनादी काळापासून बंद करत होतो. आणि ज्यावेळेला ह्या जीवाला पहिल्यांदा सम्यक्त उत्पन्न झालं मोक्ष मार्गामध्ये आल्यानंतर, त्यावेळेला ते मिथ्यात्वातली शक्ती कमी होऊन ती काय झाली, सम्यक्त्व आणि सम्यक मिथ्यात्व रूप झाली. आता त्यानंतर चारित्र मोने घेऊया आपण, का वेळ झालेली आपल्याला. थोडं तुम्हाला परवा सांगितलं होतं की जीव समाज का शिकायचं, तर त्याच्यामध्ये कुठं जीवाची किती उत्पत्ती होते हे माहित असणं आवश्यक आहे. नाट्यपद्धतीत आल्यापासून तर मला सगळ्यांना एकदा तो प्रयोग दाखवायचा मला होतं, कारण इथं पाणी भरायला येत होते सगळेजण आणि कसं पाणी भरत होते आणि कसं जेवण करत होते बघून अशा म्हणजे अंतरंगामध्ये वेदना होतात की सगळ्यांना हे माहीत पाहिजे की आपण आहार करतो आणि शुद्धी सांगतो. महाराज आम्ही आहार कसा बनवलाय, आहार शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे, आहार जल शुद्ध आहे, नवदा भक्तीला देतो घ्या. परंतु ते पाणी जर मुळात शुद्ध नसेल तर सगळा आपला आहार कसा आहे, अशुद्ध आहे. म्हणून सगळ्यांनी पहिल्यांदा पाणी कसं गाळायचं, त्याची काय विधी आहे हे सगळं शिकण्यासाठी. इथं मोठं हे इथे समोर दोन्ही पण आपल्याला काही हे करायचं पाणी उतरते. आता पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट की पाणी गाळायचं कापड कसं पाहिजे हे सगळ्यांनी शिका पहिल्यांदा. कारण आपण कुठलं जर काही पाणी गाळायचा प्रसंग आला, एकतर आपण रोज पाणी कापडाने गाळत नाही, कोण पिशवी लावतात नळाला आणि नळाच्या पिशवीनेच गाळून ते पाणी भरतात, जे नळाचं पाणी पिणारे लोक आहेत ते. परंतु नळाचं पाणी सुद्धा आपण ह्या कापडानं गाळूनच प्यायला पाहिजे. मग ते कापड कसलं पाहिजे, तर त्या कापडाचे नियम लक्षात ठेवा, सगळ्यांनी लिहून घ्या वहीमध्ये. कसं कापड पाहिजे, तर पहिला सांगितलं कापड कसं पाहिजे, सुती पाहिजे. कधी पण तुमच्या नळाला पिशवी शिवायची असो
किंवा प्यायसाठी पाणी गाळायचं असो, कसलंही पाणी गाळायचं असो, तर ते कापड कसं पाहिजे? सुती. का? तर समजा नॉयलॉनचं कापड असेल, पॉलिस्टर असेल किंवा त्यामध्ये विक्स असेल, तर त्याच्याद्वारे त्या जीवांचं संरक्षण होत नाही. त्या पॉलिस्टरच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर ते सगळे जीव मरतात. जे आपण पाणी गाळणार त्या पाण्यामध्ये जीव आहे म्हणून आपण पाणी गाळतो. आणि तुम्ही जर त्या कॉटनचे टेरिकॉट किंवा पॉलिस्टर वगैरे कापडात गाळलं तर ते जीव जिवंत राहत नाही, मरतात. म्हणून पाणी गाळून मग काय उपयोग आहे का आपला? नाही. म्हणून पहिल्यांदा कापड कसलं पाहिजे? सुती, कॉटन म्हणजे खादी असं कापड पाहिजे. दुसरं, ते कापड रंगीत नको, सफेद पाहिजे. म्हणजे सफेद म्हणजे असला असलं तरी चालतं, मूळचा ज्याचा रंगाला रंग दिलेला नाहीये, मिलमध्ये तयार झालेलं कापड किंवा सफेद कापड असेल तरी चालतंय, परंतु रंगीत कापड नको. किती जण आता बघितले नळाला पिशव्या कुठल्या शिवतात, कुठल्या तर रंगीत कापड असते घरामध्ये आणि काय काळाचंच आहे, रंगीत हिरवा असलं काय, लाल असलं काय, कसलं असलं तर चालतंय. म्हणून रंगीत कापडाच्या पिशव्या शिवतात, तर ते रंगीत नको कापड. नंतर तिसरं सांगितलं की ते कापड कसं पाहिजे? तर जाड पाहिजे. कसं जाड पाहिजे? की त्याच्यातून, माझ्याकडे बघा, तिकडे बघू नका, हे असं आपण धरायचं सूर्याच्या किरणाच्या पुढे कापड असं, त्यातून सूर्याची किरण यायला नकोत, म्हणजे छेद नको त्याला, चौकोन चौकोन जे असतात ना, असा ताना आणि बाणा असतो, तर ते सगळे अगदी जवळ जवळ पाहिजे, ताना आणि बाणा दोन्ही. की त्याच्यामध्ये जर फट असेल तर ते आपण ज्याला पाणी गाळतो त्यातले जीव सुद्धा त्याच्यातून खाली पडतात. म्हणून कसं पाहिजे कापड? घट्ट की त्याच्यामध्ये कुठं मध्ये असं बघायचं सूर्यप्रकाशात धरून, त्याच्यातून जर सूर्याची किरण आपल्याला दिसतात येताना तर ते कापड योग्य नाही. तर हे कापड आहे बघा, तुम्ही लावून बघा, त्याच्यातून सूर्यकिरण दिसत नाही, असं घट्ट कापड आहे, जवळ जवळ आहे, त्याच्यामध्ये कुठेही हे नाहीये, छेद नाहीये, बारीक कुठेही, असं कापड पाहिजे. हे आपण, आपली दृष्टी असेल तर आपण काय करणार? असं कापड कुठं मिळतंय, कुठे तुम्ही जाता ज्यावेळेला बाजारात, त्यावेळेला खादीच्या दुकानात जायचं आणि असलं कापड मिळतंय काय ते तपास करायचं, कारण सहजासहजी हे कापड मिळत नाही. इचलकरंजी किंवा अशा ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही जाता त्याला मिलमध्ये असे टाके असतात त्याचे, त्याचं दुकानात कोण असले विकायला ठेवत नाहीत, तर तिथून मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही पण अनेकांना सांगतो आणि असे कापड आणून घ्यायला लावतो, एकदम 15, 20, 25 असे आणून ठेवायचे मीटर कापड. मग ते कापड काय झालं आता? असं पाहिजे की त्याच्यातून सूर्य किरण यायला नको, दिसायला नको, असं पाहिजे. आणि हे कापड दुहेरी वापरायचं, एकेरी कापड नाही चालत. आणि हे कापड, पुढचा नियम घ्या, तिला काय दुहेरी कापड पाहिजे गाळण्यासाठी, आणि सूर्यकिरण दिसायला नको. आणि ह्याला कुठे शिवण नको, कापडाला शिवायचं नाही. चांगलं दिसा म्हणून काय करतो आपण, हे जे बाजारात सगळे काठ शिवून घेतो, तर तसं शिवायचं नाही काठ, कारण का काठ शिवल्यानंतर ज्याला आपण पाणी गाळतो त्यावेळेला जीव त्या ह्याच्यामध्ये आपल्या शिवणीमध्ये जाऊन बसले की ते त्याची जीवानी होत नाही, ते त्याचं संरक्षण होत नाही. परत आपण उलट्या करून त्याला जीव काढणार ना त्याच्यातले, मग ते होऊ शकत नाही, ते जीव त्याच्यामध्ये जाऊन बसतात. म्हणून शिवलेला असायला नको कापड. काही मदत पाणी मिळालं नाही, झाले का नाही? हे पहिल्यांदा कापडाचा, अशा कापडाचा शोध घ्यायचा आपण, आणि कापड छोटस आपण काय करतो, एवढं कुठं तर कापड घेतो आणि गाळतो. मग ते ज्याला आपण भांड्याला लावतो त्याला पाणी ओतलं की ते कापड काय, तर ते जे इकडं तेवढंच पाहिजे, तिकडं भांड्याच्या तोंडापेक्षा, आणि ते जे आपण भांड्याच्या तोंडाचं घ्यायचं नाही. कळशी असते ना, ती कळशी कधी पाणी गाळण्यासाठी किंवा अगदी अरुंद जे तोंडाचं भांड असतं ते घ्यायचं, थोडस त्याचं पसरट तोंड पाहिजे त्या भांड्याचं, अशा भांड्यामध्ये पाणी गाळायचं. कारण ते छोटं तोंड असेल मग आपण काय करायला जातो, पाणी घालायला जातो, ते पाणी इकडं तिकडं सगळं सांडून जातं. पाणी गाळत असताना सगळ्यात पहिला नियम की आघाडीत
एक थेंब सुद्धा पाणी खाली सांडायला नको. किती? एक थेंब सुद्धा. आणि आपलं आम्ही इथं बघतो ओतेतच ओतेत पाणी, इकडनं जाते पाणी आपटले ते खाली, मग त्यांचं संरक्षण होत नाही. आपण म्हणजे विहिरीतच पडते की वर्ण पडलं तर काय बिघडलं. तर वर्ण सुद्धा तोंड कसं पाहिजे तुम्हाला दाखवतात. पहिल्यांदा कसं पाहिजे ती भांडी सगळी कोरडी पाहिजे. जे घासून आपण भांडी ठेवलेली असतात तर ओली असतात आणि आपण तसंच घेतो पाणी गाळून मिसळून टाकतो. आम्ही मिसळून टाकले की सगळेजण म्हणतात काय, परंतु नाही, ते पूर्ण कोरडं पाहिजे. कारण का त्याच्यामध्ये अगोदरच ते पाणी आहे ते अगाळीत आहे, अशुद्ध आहे. आणि आपण त्यात भले गाळलेलं पाणी घातलं तर ते सगळे निघून ते मिक्स झालं ना दोन्ही ते पाहिजेत ना. तुम्हाला हे नुसतं बघायचं नाही, असंच प्रॅक्टिकल आपल्या घरात करायचं. भांडी कोरडी पाहिजे. नंतर मग हे घातलेलं असतंय ते खेळताना लगेच घ्यायचं आणि घालायचं. काय करायचं त्याला पहिल्यांदा झटकायचं ते कापड. हे सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे. हे कापड ते घेऊन झटकायचं पहिल्यांदा, त्याला कोणतं जीव आहे का पाहायचं, झुरळ असेल आणि मग त्या भांड्याला लावायचं. हे कापडात योग्य हे कापड आहे ना. हे जास्त पडणार नाही वाटत ना, पाणी जास्त सुद्धा आता जे आपण आधीचे धुवून ते वाळत नाही, तसं 5-6 तासाच्या आतच ते गाळणं वाळायला पाहिजे. मग सगळ्यात पहिली आपली आवश्यक गोष्ट ज्याला पण जेवण करून गाळणार ते वाळत एक पत्री पसरून वाळवूनच ठेवायचे कापड. कापड वाळलेलं पाहिजे, भांडी गाळणं पण कसं पाहिजे, वाळलेलं पाहिजे, ओलं नको. नंतर ते कापड फटकून घेणे, दुहेरी त्या भांड्याला घालायचं. आता भांडी आणि काय करायचं, ते भांडी सगळी पहिला विसळून घ्यायची. विसळणंच म्हणतात ना तुमच्या इथं, ते धुवून घ्यायची. ठेवायचं की आगाळी पाण्याचा हात त्यात गाळलेल्या पाण्यात घालायचं नाही. हात सगळा ओला असतो आणि आपण कापडानं म्हणा किंवा कशानं दोनदा आगाळीत पाण्याचा हात पात्रामध्ये घालायचा नाही. पाणी काढून ते भांड पण भरतात घ्यायचं, विहिरीतून जे पाणी काढतो ते पाणी इकडे तिकडे येताना पण सांडतंय आणि आल्यानंतर ओतताना पण सांडतं. असं जर मोठे भांडे घ्यायचे वाटतं थोडं तर व्यवस्थित येते. हे ठीक आहे घट्ट पण असा की पाणी पडत नाही त्याच्यात आणि ते नवीन असल्यामुळे पडत नाही ते त्याच्यात. हा कापड असं पाहिजे की पाडच नाही त्याला, मग असं काय करतो आपण दाबून काढायचं. काय आपण त्याच्यामध्ये किती वेळा तर बघितले मी असं करताना लोकांनी, तर ते सगळे जीव मरूनच जाणार ना, आपलं प्रयोजन सिद्ध होणार नाही. म्हणून कसं करायचं, आता 2 भांड्यात गाळायचं. एक दोन्ही भांडी पहिला तास दोन्ही भांड्यात गाळून झालं की हळूच गाळणं काढून त्या दुसऱ्या
आणि कधी कधी ते सगळं गाणं ओलं झालं की काय करतात, असं असं करतात. मग त्या गाण्याला शेणाला लावलेलं असते ना बाजूच्या, ते खाली त्या पाण्यामध्ये पडते. आता ते नाही तर ते हे करायचं दुसरं चांगली वाटीनं ह्या आलेल्या पाण्यातून पाणी घ्यायचं, किंवा पहिल्यांदा काय करायचं, एका भांड्यामध्ये गाळलेलं पाणी काढून ठेवायचं जीवानी करण्यासाठी. ते नंतर आपण जे पाणी काढायला जीवानी घालायला गाळलेलं पाणी घालायचं ना, त्यासाठी एक वेगळ्या भांड्यात काढून ठेवायचं, त्याच्यात एका चांगल्या भांड्याने घ्यायचं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला लक्षात घ्या, जीवानी कशी काढायची. त्याच्यात बुडवा की वाटी चांगली आहे ना, तसं भरलेलं वगैरे भांडं असते ना, पण ओतायचं नाही, असं त्याच्यात चांगलं ते स्वच्छच ठेवायचं आणि बुडवून घ्यायचं त्याच्यामध्ये. हा, वगराळ असलं तरी चालतंय, किंवा असं एखादं ते गाळलं दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि ते गाळलेलं पाणी त्याच्यावर टाकायचं आणि पुन्हा ते मध्ये धरून पुन्हा नंतर टाका, मध्ये घेते तसं आता टाका एक वाटी त्याच्यावर. जीवानी तशी होत नाही ना, कारण त्यातले सगळे जीव जे असतात सूक्ष्म जीव ते सगळे त्याच्यामध्ये पडायला पाहिजे. आता इकडनं ते पाणी टाकायचं, कुठं पण शिल्लक ठेवायचं वाळला असं असं टाकून त्यातले सगळे जीव खाली उतरायला पाहिजे. आणि तर हे जे आहे ह्या पाण्याला काय म्हणतात, जीवानी, ह्याला जीवानी म्हणतात. आणि जीवानी करायची म्हणजे हे आपण पाणी गाळल्यानंतर त्या कापडातलं ते सगळे जीव त्या पाण्यामध्ये पुन्हा जायला पाहिजे. आणि आता हे पाणी पुन्हा त्या जिथून काढले आपण त्याच विहिरीमध्ये टाकायचं. ते जीवानी पाणी एका विहिरीतनं काढायचं आणि जवळ विहीर आहे तिथे नेऊन टाकूया असं चालत नाही, कारण एका विहिरीतलं पाणी दुसऱ्या विहिरीमध्ये गेल्यानंतर त्यातल्या जीवाचं संरक्षण होत नाही. जिथून ते पाणी काढलेलं तिथंच जर ते गेले तर ते काय होते, जीवाचं संरक्षण होत आहे. म्हणून ते पाणी कसं सोडायचं, तर त्या ते जीवानी पाणी पुन्हा आता काय करायचं, त्या बारड्यामध्ये घालून सोडायचं, खाली वरनं ओतायचं नाही. जीवानी असते ती काय करायची, ते बारडी खाली सोडायची आणि मग ती दुसरी एक दोरी असते त्याला, ती अशी उलटी केल्यानंतर खाली गेल्यावर ती बारडी उलटी होते आणि ती पाण्यात जाऊन ते पाणी परत मिसळते. मग त्या सगळे जीव काय झाले त्याच्यामधले जिवंत राहिले, संरक्षण झालं त्या जीवांचं. थोडं अजून त्याला एक दुसरा काट्या असतो, मग ते सोडल्यानंतर ते असं ओढल्यावर ती बारडी आपोआप उलटी होते. असं व्यवस्था करून घ्यायची आपलं, कुठं पण पाणी काढतो तिथं. आता तुम्ही विहिरीचं पाणी पित नाही, समजा नळाचं पाणी पिताय किंवा बोरिंगचं पाणी पिताय, तर त्यावेळेला सुद्धा काय करायचं, पाणी असंच गाळायचं आणि मग ती जी जीवाणी असते ते त्याचं पाणी जे वाहत असते, आपण जे सोडलेलं असते पाणी, त्या पाण्यामध्ये ती जीवाणी सोडून टाकायची. मग तुम्ही म्हणाल की आता बोरिंग असेल तर त्या बोरिंगचं जिथे व्यवस्था असेल घालायला तर त्याच्यामध्ये घालायचं, परंतु विहिरीच्या पाण्यात जीवाणूचं संरक्षण अन्य पाण्यामध्ये होत नाही. विहिरीचं पाणी बोरिंगचं असो, नळाचं असो किंवा हे, परंतु आपल्यावर ते संस्कार व्हावेत म्हणून पाणी गाळायचं दोनपदरी गाळण्यानं, आणि त्याचं जेवढं काय वेळ थोडा काळ काय होणार संरक्षण होतं तेवढा काळ संरक्षण करण्याचा प्रयत्न करायचा. पावसाचं पाणी असेल तर त्या पावसाच्या पाण्यामध्येच ते जीवाने सोडायचे. अशा प्रकारे जीवाने संरक्षण. मग तुमच्या घरामध्ये इकडे लक्ष द्या, माझ्याकडे नळाला तुम्ही कापड बांधता, किती दिवस असते ते कापड, एकदा बांधल्यानंतर फाटेपर्यंत ते कापड आमचं उतरत नाही. तर हे असं नाही, तुम्हाला म्हणजे थोडे थोडे काय होईना नियम तुम्ही पाळायचे की ते कापड सकाळी लावायचं नळाला. आपण काम करायला सुरुवात करायच्या अगोदर 1 तास 2 तास तुमचं काम झाल्यानंतर ते कापड ते काढायचं, नळाचं उलट करून त्याची अशी जीवाणी करायची आणि त्याचं जे पाणी जात असतं ना खोलीमधून त्याच्यामध्ये ते सोडायचं जीवाणी पाणी आणि ते कापड वाळत घालायचं. थोडं आपण वापरायचं
वाढवायसाठी 1 बारडी 2 बारडी काढून ठेवायचं पाणी आणि मग पुन्हा दुपारी तुम्हाला ज्याला काम पडतं त्याला पुन्हा लावायचं त्याला आणि पुन्हा रात्री सोडायचं. वाळवायचं त्याला, म्हणून तिकडं कापडच वापरतात पिशवीपेक्षा. पिशवीत पण सगळं आपण शिवतो तिथे सगळे जीव बसतात म्हणून कापड बांधतात आणि ते कापड सोडून वाळत घालतात. कापड लगेच वाळते पण आणि दुपारी पुन्हा लावायचं, पुन्हा काम झालं की सोडायचं. परंतु रात्रभर ते पिशवी तशीच ठेवायची ना, त्याच्यामध्ये सगळे जीव तसेच मरतात. म्हणून तिकडे ते रवींद्र पंडित आहेत ते काय म्हणायचे, प्रत्येक जैनांच्या घरामध्ये एक एक फासा आहे, फाशीला जातात जीव. ही नळाची पिशवी म्हणजे फासा, त्याच्यामध्ये दाबून घुटमरून किती जीव असतात त्याच्यामध्ये. एक पाण्याचा थेंब म्हणजे असंख्यात जलकायिक जीव आहे. एक पाण्याचा थेंब म्हणजे एक जीव नाही आहे, एक पाण्याचा थेंब म्हणजे असंख्यात. नाही ते तर स्थूल जीव आहे, ते त्रस्त जीव आहे. परंतु पाणी हे ज्यांचं शरीर आहे असे जलकायिक जीव. एक पाण्याचा थेंब म्हणजे एक जीवाचं शरीर नाही आहे, ते असंख्यात जलकायिक जीवाचं शरीर आहे. मग एक पाण्याचा थेंब आपण वाया घालवला की तेवढ्या जीवांची काय झाली, तेवढ्या जीवांची गणना होते. म्हणून आपण आपला मूळ धर्म आहे. आपण सुद्धा किती वेळा त्या जलामध्ये उत्पन्न झालो, आपण सुद्धा असे मारले गेलो. कुणी आपल्याला गाळलं असेल, त्याचं जीवाने केली नाही बरोबर, त्याच्यामध्ये घुटमळून आपण पण त्या पिशवीमध्ये मरून गेलो. असं दुसऱ्याला मारतोय आपण, पण आपण असेच मारले जाणार दुसऱ्यांच्याकडून. म्हणून प्रत्येक आपली क्रिया, आणि हे सगळं का होत नाही आपल्या हातून, प्रमाद. सगळ्यात मोठं कारण कोणतं आहे, कोण त्या पिशव्या सोडायच्या, कोण वाळवायचं. आमच्या घरात सुद्धा माझं सारखं तेच असायचं, पिशवी सोडा, लावू नका, बाहेर करा. तर एकाने काय तर कंटाळ, सारखं काय सोडायची आणि बांधायची. तर हे आळस करायचं नाही. निदान कमीत कमी तुम्ही 2 वेळा तरी पिशवी सोडून वाळवायची, ती वाळ घालायची, दुसरी लावायची आणि रात्री पण सोडून ठेवायची. असं जर केलं तर आपल्या हातून काय होईल, थोडी तरी जीवाचं रक्षा होईल, अहिंसा धर्माचं पालन होईल. तरी सगळ्यांनी एकतर मुळात आता पिशव्याला कापड पण लावत नाही, तसं जागायत पाणी वापरतात सगळेजण. पाणी हे गाळूनच वापरायचे संस्कार तरी आपण ठेवायला पाहिजे. भले किती त्याच्या जीवाने सगळी नाही का संरक्षण होईना, परंतु काही ना काही अंशाने त्या जीवांचं संरक्षण होतं. आता हे गाळल्यानंतर हे कापड काय करायचं, आपल्याला त्याचं पिळायचं नाही, थोडा वेळ पाणी गळू द्यायचं त्याचं आणि मग ते पसरून काय करायचं, वाळत घालायचं. त्याला काय करतो आपण, सकाळी आहार सुरू व्हायच्या अगोदर पाणी गाळलेलं असते आणि आम्ही आहार करायला गेलो तरी आम्ही बघतो काय काय ठिकाणी ते गाळणं तशीच ठेवलेलं असते. माझं जास्त लक्ष असते कुठं गाळणं दिसते काय दिसत. ते ओलं गाळणं तसंच पिपाळ ठेवून देतात, त्याला जीवाने काढत नाहीत, वाळत घालत नाहीत, काय नाही. आणि हे गाळणं आपण नंतर चांगल्या पाण्यानं पुन्हा खळबळून काय करायला पाहिजे, त्याला हे जीवाने काढलं तेवढंच झालं नाही, गाळलेल्या पाण्यात चांगलं बुडवून त्याला काय करायचं, स्वच्छ एकूण पिळून मग ते वाळत घालायचं. आणि 2-4 दिवसातनं ते साबणाचं किंवा काहीतरी असं तुम्ही घालून जे धुताय त्या ह्याच्यानं धुवायचे, साबण लावून स्वच्छ. ते कापड कायम स्वच्छ दिसायला पाहिजे, असं घाण काळं असं किंवा त्याच्यावर कित्तन चढलेलं आहे असं असायला नको कापड. ते कायम स्वच्छ पाहिजे कापड. तर अशा प्रकारे ही जलगालनाची विधी आहे. ही आपण काय करायचे, फक्त बघायची नाही, असं पाणी दररोज प्रयत्न करायचा, जीवन आपले यत्नाचारपूर्वक केलं पाहिजे. वेळ खूप झालेला आहे, 3:45 वाजले. तर बघा तुम्हाला करण्याचा प्रयत्न तरी करा. मी करणार, पाणी गाळून पिणार. घरातलं सुद्धा पाणी असं गाळून आपण प्यायचं. पाणी गाळल्यानंतर आता तुमच्या घरामध्ये कसं आहे की आपण ते एकदा पाणी गाळलं की 24 तास प्यायचं मग ते पाणी, असं नाही. पाणी गाळलेल्या पाण्याची मर्यादा 48 मिनिटं असते. मग त्याची मर्यादा समोर म्हणून त्याच्यामध्ये लवंग किंवा वेलदोडा किंवा लोण वगैरे घालून त्याला प्रासूक केलं तर 6 तासपर्यंत ते पाणी चालतं. मग जेवढं आपल्याला काम पडते दुपारपर्यंत तेवढ्या एवढ्या पाण्यामध्ये काय करून घ्यायचं, आपण त्याला प्रासूक थोडंसं गरम करून ठेवलं तरी चालतंय आणि ते प्रासूक करून घेतलं की 6 तास ते पाणी चालतंय.
मग पुन्हा संध्याकाळी एकदा गाळून प्रास करून घ्यायचं. म्हणजे 2 वेळेला आपण केलं की होतंय. हे सगळं असं त्या तिकडच्या भागात तुम्ही जेव्हा ते लोक असे करतात, पुष्कळ लोक जे 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 हे सुमत प्रकाशी वगैरे जे आहेत ना त्यांचे भक्त, ते सगळं असं पाण्याचे ते एकदम व्यवस्थित पाळतात. तसं आपण पण ही परंपरा चालू करायची. कशाची? पाणी गाळता. पूर्वीचे लोक आहेत ते पण आपण सोडून दिले आणि आता आपण असे उकळलेलं पाणी एकदम उकळलं तर 24 तास चालतंय. हा 12 तास चालते. 12 तास चालते. वेळ झालाय तर आपण ध्यान करू. चवन के ज्ञान से